बारामतीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक 2 मार्च रोजी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जाहीर सभा। नाही, एकच असतं ते स्क्रिप्ट, एकच असते, एकच स्क्रिप्ट, एकच ड्राफ्ट, सगळं एकच। आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत। त्यामुळे तीच स्क्रिप्ट तुमची। आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे नाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता, बाबा हे निर्णय घेतले, ते निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतलेले आहेत, जे आहे ते घेतलेत, पैसे दिलेत। आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही। आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे। सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा, परंतु मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचं, हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेर पण आपलं चालू असतं, आताही चालू असतं। थैतेआट करायचा, पक्ष चोरला म्हणून, चिन्ह चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे, हे काय। आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते, अध्यक्ष महोदय, हे काय बरोबर नाही। आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे। विचारच विकले, भूमिका विकली, आयडियोलॉजी विकली, सगळं झालं, सत्तेसाठी सगळं केलं, परंतु मग सरकार जे चांगलं काम करते त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला। तुम्ही ना वैयक्तिक घेऊ नका, इशारा काफी आहे। आणि म्हणून सारखं चोरलं म्हणत रडायचं, ही काय कुठली भूमिका आहे? अरे मर्दासारखं बोला ना, आणि जाहीरपणे बोला, जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो आणि शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो। आता नंतर सांगतो।